आता पाहूया मोदी आणि राहुल गांधी यांच्या दौऱ्यासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। काँग्रेस तरुणांना ड्रग्सच्या अधीन करतंय। काँग्रेसचा एक नेता दिल्लीतील ड्रग्ज रॅकेटचा म्होरक्या। पोहरादेवीतील कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचा आरोप। महायुतीची लाडकी बहीण योजना मवियाला पचत नाही। महाआघाडीचं सरकार आलं तर योजना बंद पाडतील। ठाण्यातून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल। मुलगी शिकली, प्रगती झाली आणि 1500 देऊन घरी बसवली। लाडकी बहीण योजनेवरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। आम्ही आरक्षणाची 50% मर्यादा तोडणार। जातनिहाय जनगणना करणार। कोल्हापुरात राहुल गांधींची घोषणा। काँग्रेसपासून सावध राहा। काँग्रेसचे लोक आपल्या एकीला संपवण्याचा प्रयत्न करतात। जिनको कोई पूछता नहीं उनको हम पूछते हैं म्हणत पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर निशाणा। बंजारा समाजाच्या विरासते बंजारा या नगारा वास्तू संग्रहालयाचं मोदींकडून लोकार्पण। मोदींकडून पोहरादेवीत नगारा वादन करण्याआधी जगदंबा मंदिरात देवीची आरती। मोदींना किती फिती कापायच्यात कापू द्या। येणाऱ्या निवडणुकीत जनता भाजपचा गद्दारांना जागा दाखवेल। उद्धव ठाकरेंचा निशाणा। राहुल गांधींकडून कोल्हापुरातील शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण। शिवरायांच्या विचारातूनच संविधानाची निर्मिती झाली। काही लोक शिवरायांचे विचार मानत नाही म्हणून मालवणमधील पुतळा कोसळला। राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल। नेहरूंनी शिवरायांचा अपमान करणारं पुस्तक लिहिलं। राहुल गांधींनी आधी त्यावर माफी मागावी, मग छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यावं। फडणवीसांची राहुल गांधींवर टीका।